ला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं। आणि लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा 1500चा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेला आहे। मात्र अनेक महिलांना अजूनही फेब्रुवारीचा लाभ मिळालेला नाहीये, कारण त्यांचे अर्ज निकषांनुसार बाद झालेत। योजनेसाठी 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। सुमारे 71 लाख लाभार्थी या योजनेतून आता बाद झालेले आहेत। ई-केवायसीच्या नंतर ही संख्या 1.76 लाखांवर आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2.47 लाभार्थी महिला होत्या, मात्र ई-केवायसीच्या प्रक्रियेनंतर अनेक ज्या लाभार्थी महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, या योजनेतून बाद झालेल्या आहेत। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना
हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण 15 जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटच्या 2 आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तुम्ही देखील तुमच्या मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा त्या महिन्यामध्ये हे पैसे सध्या जमा होताना दिसत नाहीत. लेट पैसे जमा होत आहेत, पैसे जमा होत आहेत. मात्र प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा हा मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे. तर सध्या एप्रिल महिना चालू आहे, या महिन्याचेही पैसे अजून जमा झालेले नाहीत. तर हे पैसे देखील तुम्हाला पुढच्या वेळेस म्हणजे मे महिन्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण की त्या महिन्यामध्ये पैसे न येता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. मात्र मार्च महिना संपलेला आहे. बघा, एप्रिल महिन्याचा देखील निम्मा महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील अजून या ठिकाणी मार्च महिन्याचेच पैसे जमा झालेले नाहीत. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची ही बातमी आहे. मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता भेटलेला नाही. एप्रिल महिन्याचे जवळपास 18 दिवसाहून अधिक दिवस उलटून गेलेले आहेत, तरीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचसोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सध्या सुरू झालेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेत अजूनही मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून हप्ता लांबणीवरती गेलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळेस देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यामध्ये खुशखबरी भेटू शकते. तर बघा, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला खुशखबरी भेटू शकते. ती मात्र फक्त मार्च महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी त्यांनी दिला तरच तुम्हाला 1500 रुपये जमा होतील. मात्र जर या ठिकाणी एप्रिल महिन्याचाही हप्ता याच महिन्यामध्ये दिला तर 3000 रुपये देखील एकत्रित मग भेटू शकतात दोन्ही हप्त्याचे. मात्र अजून या ठिकाणी मार्च महिन्याच्या हप्त्याचाच GR देखील प्रसिद्ध झालेला नाही. ज्यावेळी GR प्रसिद्ध होतो त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. मात्र काही वेळेस GR देखील प्रसिद्ध होत नाही, डायरेक्टली पैसे या ठिकाणी खात्यामध्ये वाटप केले जातात. असं मागच्या वेळेस देखील घडलेलं आहे. नंतर GR प्रसिद्ध होतो. तर यावेळेस मार्च महिन्याचा हप्ता जो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेला आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा हप्ता एप्रिल महिन्याच्या आता शेवटच्या आठवड्यामध्ये भेटू शकतो असं बोललं जात आहे. कारण की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील अशाच पद्धतीने वाटप झालेला आहे. कारण की बघा, एप्रिल महिना हा आर्थिक वर्षाचा नवीन वर्षाचा या ठिकाणी आर्थिक वर्ष या महिन्यापासून सुरू होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये उशीर होऊ शकतो किंवा त्याच्याबद्दलचा थोडा विलंब होऊ शकतो. मात्र तुमचे पैसे 100% या महिन्यामध्ये मार्च महिन्याचे तरी या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे.
त्याचसोबत या ठिकाणी योजनेसाठी मागच्या महिन्यामध्येच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्याच्यामध्येच तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही योजना कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार आहोत असं देखील त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन घ्यायची गरज नाही, प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला भेटत राहणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना मग 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात का? लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित येणार असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे. जर असं झालं तर महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात. महिलांना डबल खुशखबरी भेटू शकते, मात्र 3,000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता महिलांना 1,500 रुपये की 3,000 रुपये येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. सध्या तुमची KYC साठी मुदतवाढ देखील तुम्हाला दिली गेलेली आहे. लाडकी बहीण योजनेत KYC करणं अनिवार्य आहे. KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची तारीख समोर आलेली आहे. KYC करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत तुम्हाला KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यानंतरच तुमचा लाभ जो आहे तो सुरू होणार आहे. ज्यांची KYC चुकलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमचा लाभ जर बंद झालेला असेल तर तुम्हाला पुन्हा KYC मध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे अधिकृत वेबसाईटवरती जाऊन. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा.